महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। शिवसेनेच्या आमदारांची प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरली आहे आणि 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। शिवसेना शिंदे गटातले 40 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातल्या 14 आमदारांची सुनावणी पार पडणार आहे। विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात 14 सप्टेंबरला ही सुनावणी होणार आहे आणि एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होईल। तब्बल 34 याचिकांवरती विधानसभा अध्यक्ष सुनावणी घेणार आहेत। वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळणार आहे। प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी घेतली जाणार आहे आणि संबंधित आमदारांना त्यावेळी बोलावलं जाईल आणि विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकांच्या सुनावणीच्या वेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी मिळणार आहे। 14 सप्टेंबरला ही सुनावणी पार पडेल। तुषार उपणवर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। तुषार, 14 तारखेच्या सुनावणी संदर्भात सविस्तर माहिती। श्वेता, आपण पाहिलं असेल तर आमदार अपात्रतेसंदर्भात आता अंतिम कारवाईला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते। 14 सप्टेंबरला विधिमंडळामध्ये दुपारी 12 वाजता सर्व आमदारांची या ठिकाणी सुनावणीला सुरुवात होणार आहे। त्या प्रकारच्या नोटिसा शिवसेना गटाच्या 40 तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या 14 आमदारांना पाठवण्यास सुरुवात देखील झालेली आहे। राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एवढ्या आमदारांची एकत्रितपणे आपल्याला ही सुनावणी होताना पाहायला मिळणार आहे। स्वतः विधिमंडळाचे अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील या सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। त्याचप्रमाणे सर्व आमदार आपलं म्हणणं मांडणार आहेत, पुरावे सादर करणार आहेत आणि ज्या 34 याचिका त्या ठिकाणी दाखल करण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक याचिकेची एक इश्यू फ्रेम केली जाणार आहे। त्यामुळे आमदार अपात्रतेसंदर्भातला जो चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या दारात होता त्याला आता आपल्याला कुठेतरी अंतिम निर्णय, अंतिम निकाल येणाऱ्या काळामध्ये लागताना पाहायला मिळणार आहे। त्या दृष्टिकोनातून विधिमंडळाची पावले उचलली जात आहेत। तुषार, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाबाबत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना दिली जाणार असून त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट आणि मनसेला देखील निमंत्रण देण्यात आले। ठाकरे गटाचे प्रमुख या बैठकीला जाणार का हे पाहावं लागेल। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारून बैठकीला येणार का आणि या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ओबीसी समाजातून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे। हे लक्षात घेऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ओबीसी कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही। त्यासाठी सरकारने काय तो मध्यस्थी मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा। सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारं आरक्षण कसं मिळेल, कुठल्याही दुसऱ्या प्रवर्गाला जे आहे, जातीला जे आहे, हे कुठेही जो आहे तो धक्का न लागता जे आहे हे मराठा समाजाला त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळेल यासाठी सरकार जे आहे ते पूर्णपणे प्रयत्नशील। तर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती आज होणाऱ्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय। त्यांनी यावेळी अशोक चव्हाण यांच्यावरती टीका केली। समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण मागील 2.5 वर्षात किती वेळा सुप्रीम कोर्टात गेले, आम्ही हायकोर्टात टिकवलेलं आरक्षण यांच्या दुर्लक्षामुळे सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही असा आरोप त्यांनी केला। तर मनोज जरांगेंच्या नेतृत्वाची मराठा समाजाला गरज आहे, मात्र त्यांची तब्येत खालावत असून काही लोक चुकीच्या पद्धतीने त्यांना भडकवण्याचं काम करतात असा आरोप निलेश राणे यांनी केलाय। आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे। तर मराठा समाजानं आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळावं यासाठी सुरुवातीपासूनच मागणी केली होती आणि त्यांची मागणी रास्त असून सरकार या संदर्भात आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचं केसरकर म्हणाले। शरद पवार साहेबांनी आतापर्यंत का नाही केलं? केंद्रात किती वर्ष मंत्री होते, राज्यात किती वर्ष सरकार होतं,
खुर्ची गेल्यानंतर या प्रकारची वक्तव्य करायला सुचतं. आम्हाला जे करायचं ते 100% आम्ही करणार. संविधान कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणारच. काही विरोधक जे जाऊन किंवा त्यांची लोक जाऊन जरांगेंना जे सांगतायत, आज त्यांनी पाणी बंद केलं किंवा सलाईन बंद केली, विरोधकांना माणुसकीच राहिली नाही असं वाटायला लागलंय. कारण का एकाचा जीव महत्वाचा, तो जीव वाचवायसाठी त्यांना त्यांची समजूत घालावी की तू जीव दिलाच पाहिजे, तुझा जीव गेलाच पाहिजे, अशी भूमिका जी विरोधकांची आहे ना, ती कुठेतरी न पटणारी आहे. एका साध्या माणसाला त्याचा जीव घेण्यासाठी किंवा त्याने जीवच दिला पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर तसं होणार नाही. आम्ही तसं होऊ देणार नाही. सर्व समाजाचं प्रेम हे सुद्धा नेहमी मराठा समाजाला मिळत राहिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची मुळातच मागणी अशी होती की आम्हाला स्वतंत्र आरक्षण द्यावं, आणि ते आरक्षण महाराष्ट्र शासनाने दिलेलं होतं. हायकोर्टामध्ये टिकल्यापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलं नाही. त्याच्यावर क्युरेटिव्ह पिटिशन टाकण्यापूर्वी ज्या काही ऑब्झर्वेशन्स नोंदवलेल्या होत्या सुप्रीम कोर्टाने, त्याच्यावर काम चालू आहे आणि निश्चितपणे माझी खात्री आहे की आमचं क्युरेटिव्ह पिटिशन त्या ठिकाणी टिकेल. तर जालन्यामध्ये मराठा समाज बांधवांवरती गेल्या आठवड्यात झालेल्या लाठी हल्ला प्रकरणाच्या निषेधार्थ सकल मराठा मोर्चाच्या वतीनं आज ठाणे बंद पुकारलं गेलंय. या बंदला सर्व मराठा संघटना आणि सर्व पक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिल्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. बाईक रॅली, रास्ता रोको न करता अहिंसक मार्गानं बंद यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजातील समन्वयकांनी केलाय. तर या बंदच्या आडून शहरामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवलेला आहे. तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. ठिकाणी बंदोबस्त डिप्लॉयमेंट केलेला आहे. आमच्या आणि त्या आंदोलन लोकांचं जे मी बंद पुकारलेल्या सर्व लोकांशी चर्चा झालेली आहे. शांततेत आणि कुठली कायदा सुव्यवस्था न बिघडवता बंद करायचं ह्या दृष्टीनं डायलॉग झालेले आहेत. त्या पद्धतीनं आपला सगळा बंदोबस्त डिप्लॉयमेंट केलेला आहे. DCP सर, गावडे सर यांनी प्रत्येक पोलीस स्टेशनला जाऊन मिटिंगा घेतलेल्या आहेत आणि ACP मॅडम जे आहेत ते स्वतः इथं फिरत आहेत. त्यांच्या नियंत्रणाखाली, मार्गदर्शनाखाली सर्व ठिकाणी पॉईंटवरती कुठली अनुचित प्रकार घडणार नाही या दृष्टीनं सर्व प्रयत्न चालू आहे. थेट जाऊया ठाण्यामधून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत. अजित, आजच्या ठाणे बंदला कसा प्रतिसाद मिळतोय? नक्कीच ठाणे बंदला प्रतिसाद जो आहे हा पाहता ठाणे पोलिसांनी जो आहे तो ठाण्यामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. आणि ठाणे पूर्वेतल्या कोपरी इथे हे मराठा समाजाचे कार्यकर्ते जे आहेत ते जमलेले आहेत आणि ज्या रिक्षा सुरू आहेत त्या रिक्षांना विनंती करून ते बंद करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीनं संपूर्ण घटना घडलेल्या आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या लक्षात घेता आम्ही शांततेच्या मार्गाने बंद करतोय, यामुळे आपण देखील या बंदमध्ये सहभागी व्हावं अशा पद्धतीची विनंती जी आहे ते सर्व इथे येणाऱ्या गाड्या असतील किंवा जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक असेल किंवा खाजगी वाहतूक असेल सर्वांना करत आहेत. काही घोषणा देखील करत आहेत आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मागण्या आणि मराठा आरक्षण घेतल्याशिवाय अशा प्रकारच्या घोषणा करता येत आहेत. आपण काही आंदोलकांची दादा आपण आज ठाणे बंदची हाक दिलेली आहे. जालना येथे जो काय अमानुषपणे जनरल डायरनी जो काय जालियनवाला बागमध्ये जो काय हल्ला केला होता त्या प्रकारचा अमानुष हल्ला आमच्या बांधवांवरती झालेला आहे आणि त्याच्या निषेधार्थ आज आम्ही ठाणा बंदची हाक दिली होती. ठाणा पूर्वच्या सर्व व्यापाऱ्यांनी कडकडीत असा आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. हे जे काय तुरळक असे ही जे काय रिक्षाची चालक आहेत त्याच्यामध्ये पेशंट्स आहेत, लहान मुलं आहेत, त्यांना आम्ही विनंती करून सांगत आहोत की तुम्ही करू नका म्हणून, आणि आम्हाला त्यांनी पूर्ण योगदान दिलेलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आज महाराष्ट्र शासनाने या समितीबद्दल एक निर्णय घेण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवलेली आहे. माझा त्यांना तातडीची विनंती आहे की प्रत्येक वेळेला प्रत्येक राजकीय पक्ष हा मराठ्यांना सांगतो की आम्ही तुम्हाला पूर्णपणे आरक्षण दिलेलं आहे, मग ते सुप्रीम कोर्टात का टिकत नाही? तर ह्याच्या मागची पार्श्वभूमी लक्षात घेतली पाहिजे. माझी आता जो काय अधिवेशन घडवणार आहेत नरेंद्र मोदी साहेब, माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम जो राज्यांचा मागासवर्गीय आयोगांचा जो काय अहवाल दर्जा काढून घेतलेला आहे तो तातडीने तुम्ही बहाल करा आणि मराठ्यांना आरक्षणाची मुदत वाढवून त्यांना पूर्णपणे 50% आरक्षणची जी वाढ आहे ती वाढवून तुम्ही द्यायला पाहिजे.
सरकारचं म्हणणं आहे की आम्ही प्रयत्न करतोय. आधीच्या सरकारने दिलं होतं आणि या आधीच्या सरकारमध्ये म्हणजे आता जे 2.5 वर्ष सरकार होतं त्या सरकारमध्ये सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही असं सत्ताधाऱ्यांचा आता आरोप आहे. नुकतं जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार कुणबी जे आरक्षण आहे त्यामध्ये समाविष्ट करून घेतलं जाईल. हे तात्पुरतं स्वरूपाचं असेल आणि पुढे जाऊन जी लढाई आहे ती पुढे चालूच राहील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सरकार जे आहे ते मराठ्यांना आरक्षण देईल तर वारंवार सरकार सांगतंय. आमचं म्हणणं आहे की आरक्षणाची वाढवलं पाहिजे 50%च्या वरती आणि सरकारने विशेष अधिवेशन घेऊन हे निकाली काढलं पाहिजे. तुम्ही काय सांगाल? माझं तर असं म्हणणं आहे की मराठ्यांना 50%च्या आत ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे आणि हेच खरं टिकाऊ आहे. कारण का तसं बघायला गेलं तर मराठा समाज हा 34% आहे आणि त्यांच्या वाट्याला हे काहीच नाही. आणि सरकारी असं आहे की हे गेंद्याच्या कातडीच आहे. यांनी आम्हाला काहीच दिलेलं नाही. जर वेळेला इलेक्शन येतात कोणतेही काही अधिवेशन होतात त्यावेळेला फक्त मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसल्याचं हे काम केलं जातं आणि हा मराठा समाजाला फक्त उल्लू बनवण्याचं हे सरकार काम करत आहे. त्यामुळे आंदोलक जे आहेत ते ठाणे पूर्वेतले जमलेले आहेत. पोलीस देखील इथे आलेले आहेत आणि पोलीस देखील शांतते मार्गाने यांनी सगळं कोणालाही त्रास देऊ नये अशा पद्धतीनं विनंती जी आहे ते या सगळ्या आंदोलकांना करत आहेत. अजित, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी. तर अंतरवाली सराट इथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली 14 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिवच्या कळंबमधील तांदुळवाडी गावातील युवक अर्धनग्न उपोषण आंदोलन करतायत. गेल्या 3 दिवसांपासून हे युवक गावात आंदोलनाला बसलेत आणि जरांगे पाटलांच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी हे तरुण करतायत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नांदेडमधील नायगाव तालुक्यात सुद्धा आज बंद पुकारण्यात आलाय आणि या बंदला सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. गगनबेड फाट्याजवळ रास्ता रोको करण्यात आलाय त्यामुळे नांदेड हैदराबाद मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलकांनी रस्त्यावरती लाकडासह टायर जाळत रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. नायगावमध्ये सकल मराठा समाजाकडून उपोषण सुरू आहे आणि आज बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलंय. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी रविवारी 17 सप्टेंबरला सांगलीतल्या विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौक असा मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चामध्ये समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी पक्ष राजकारण बाजूला ठेवून सहभागी व्हावा असं आवाहन मराठा क्रांती मोर्चा संयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय. मोर्चासाठी समन्वय साधण्यासाठी सांगलीमध्ये क्रांती मोर्चाचं कार्यालय सुरू करण्यात आलंय आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि जालना इथे झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा 17 सप्टेंबरला काढला जाणार आहे. तर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देणार असाल तर मग पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांवरती अन्याय का असा सवाल काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. सरकार निजामकालीन कागदपत्र पुरावे दाखले ग्राह्य धरते पण शाहू महाराजांचे दाखले सरकार ग्राह्य का धरत नाही हा कोणता न्याय आहे असा सवाल त्यांनी केलाय. केंद्र आणि राज्यामध्ये भाजप सरकार असल्यामुळे त्यांनी तातडीनं आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे असं मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी तर फारच चुकीचा निर्णय घेतलेला आहे. मराठवाड्यातल्या मराठा समाजाचे 2 भाग केलेले आहेत. एक ज्यांच्याकडं निजामकालीन कागदपत्र आहेत, दाखले आहेत, पुरावे आहेत त्यांना आरक्षण द्यायचं ओबीसीमध्ये आणि ज्यांच्याकडे ते पुरावे नाहीत म्हणजे जे गरीब माणसं आहेत ज्यांना राहायला घर नाही तर तो पुरावा कुठं सांभाळत बसणार 2-2, 3-3 पिढ्याचा, त्यामुळे त्याला ते मिळणार नाही. आणि त्याचबरोबर मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिले मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारले. आणि माझा आक्षेप असा आहे की तुम्ही आज निजामकालीन कागदपत्र पुरावे दाखले ग्राह्य धरताय पण मग शाहू महाराजांचे दाखले तुम्ही ग्राह्य धरत नाही. हा कुठला न्याय? आता पुढची बातमी, शासकीय कंत्राटी भरतीचा GR अखेर निघालाय आणि 85 संवर्गातील शासकीय पदं थेट कंत्राटी कंपन्यांमार्फत भरण्यात येणार आहेत. अभियंता ते शिपाई पदं आता थेट कंत्राटी पद्धतीनंच भरली जाणार आहेत. 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भरतीची कंत्राटं देण्यात आली आहेत आणि संबंधित कंत्राटी कंपन्यांना शासनाकडून कमिशन मिळणार आहे. संबंधित खात्याचे मंत्री या कंत्राटी भरतीवरती लक्ष ठेवणार असून या कंत्राटी शासकीय भरतीला कोणतंही आरक्षण लागू असणार नाही. चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत. चंद्रकांत, या भरतीच्या GR विषयी श्वेता, राज्यात एक मोठा विरोधाभास पाहायला मिळतो ह्या GRच्या निमित्ताने. कारण एकीकडे राज्यभर
आपल्याला माहिती आहे, मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेत, आंदोलन एकदम टिपेला पोहोचले, त्यांच्या विरोधात कुणबी आंदोलन करतायत, ओबीसी आंदोलन करतायत. मग एकीकडं राज्यात अशी दुही परिस्थिती निर्माण झालेली असताना दोन समाजांमध्ये केवळ आरक्षण मिळावं नोकरी शिक्षणातलं, पण दुसरीकडे शासनाने हा JR काढून सगळ्यांना अंधारात ठेवून एक मोठाच बॉम्ब टाकलेला आहे सगळ्या बेरोजगारावर. कारण आता ही शासकीय भरती इथून पुढं वर्ग 2 पासून खालची सगळी कंत्राटी पद्धती होणार आहे. म्हणजे थोडी दुरुस्ती करतो, 85 पदं नाही तर अतिकुशल प्रवर्गातली तब्बल 70 पदं, नंतर कुशल प्रवर्गातली 50 पदं, नंतर अर्धकुशल आणि अकुशल प्रवर्गातली अशी 138 संवर्गातली पदं ही शासकीय पातळीवरती विविध खाते असतील, विविध महामंडळं असतील, विविध विभाग असतील, अगदी मंत्रालयातली ही सगळी कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे. आणि त्या खात्याचा मंत्री ह्या कंपनीची नेमणूक करणार आहे. आणि तुला सांगतो, या 9 कंपन्या कुठल्या आहेत, त्यातल्या 2 कंपन्या एक सत्ताधारी आमदारांच्या आहेत आणि काहींचे अजून कनेक्शन शोधले तर निघतील. म्हणजे थोडक्यात हे मंत्री आणि आमदारच आता या पोरांना नोकरी लावणार या कंत्राटी पद्धतीनं, आणि रिसर त्याचं कमिशन त्या कंपनीला मिळणार. म्हणजे इथून पुढे शासकीय नोकर भरती युवकांना विसरा अशीच परिस्थिती म्हणायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आरक्षणाला भांडण्यापेक्षा इकडे तुमचं आरक्षण सगळं संपलंच कंत्राटी पद्धतीत, याच्यावर कोणी बोलत नाही. हे सगळ्यात मोठं विरोधाभास आहे. बिलकुल चंद्रकांत, अगदी खरं आहे. धन्यवाद या सगळ्या दिलेल्या माहितीसाठी. आणि बातमीसोबतच वेळ झाली महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये एका छोट्याशा ब्रेकची. हे अद्याप कोणालाही माहिती नाही. या अधिवेशनात विदर्भ राज्य वेगळं करण्याबाबत निर्णय होऊ शकतो अशी शक्यता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी व्यक्त केली. तसंच मुंबईला देखील केंद्रशासित करण्याचा भाजपचा डाव असू शकतो असं मत पटोलेंनी व्यक्त केलं. एसटी कामगारांकडून वेतनवाढ, वाढीव महागाई भत्त्यासोबतच विविध मागण्यांसाठी आजपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. त्यामुळे सरकार खडबडून जागं झालंय. त्यांनी कामगारांच्या मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी आज बैठक बोलावली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 12 वाजता सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होणार आहे. गेल्या आठवड्यात 2 दिवस पडलेल्या पावसानं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे आणि या धरणांमध्ये सुमारे 97% पाणीसाठा जमा झालाय. पाणीसाठ्यातील तूट कमी झाल्यामुळे वर्षभराच्या पाणी कपातीचं संकट सध्या तरी दूर झालंय. मुंबईत आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 85% पाऊस पडलाय. ऑगस्ट महिन्यात पावसामध्ये मोठा खंड पडल्यामुळे सर्वच पिकांच्या वाढीवरती परिणाम झालाय. त्यामुळे खरीप पिकाच्या उत्पादनात घट होण्याची भीती आहे. बाजरीच्या उत्पादनात सर्वाधिक 31 तर भाताच्या उत्पादनात 4% घट होण्याचा अंदाज आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक अधिक जलद आणि सुरक्षित करण्यासाठी या मार्गाच्या 8 पदरीकरणाचा प्रस्ताव अखेर MSRDCने राज्य सरकारकडे सादर केलाय. राज्य सरकारनं प्रस्तावाला मंजुरी दिल्यास वर्षभरात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. हे काम 2 टप्प्यात करण्यात येणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एक लेन आजपासून सुरू होणार आहे. कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ 8 मिनिटात यशस्वी झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई गोवा हायवेवरील कशेडी बोगद्याची एक लेन आजपासून सुरू होते. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांनीच जातीनं लक्ष घातल्यामुळेच हे काम पूर्ण झाल्याची प्रशंसा भाजपचे नेते निलेश राणे यांनी केली. लवकरच मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध शाळांमधून आजी आजोबा दिन साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडी शहरातील एका शाळेत या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या दिवशी आजी आजोबांना शाळेत बोलावून नातवंडांचा त्यांचा सत्कार केला जाईल. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये एका महिलेला प्रसूतीसाठी दाखल करून न घेतल्यानं रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरतीच तिची प्रसूती झाली. या प्रकारानंतर मनसे आक्रमक झाली आहे. महापालिका आणि रुग्णालय प्रशासनाला येत्या 2 ते 3 दिवसात मनसे स्टाईलनं जाब विचारणार असल्याचा इशारा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिलाय. हार्बर मार्गावरील चाकरमान्यांचे हाल आजपासून होणार आहेत. कारण माल वाहतुकीसाठीच्या डेडिकेटेड फ्रंट कॉरिडॉरसाठी पनवेल रेल्वे स्थानकात कामं सुरू आहेत. त्यामुळे CSMTहून पनवेलसाठी रात्री शेवटची लोकल 10:58 सुटेल आणि जुन्या वेळापत्रकाचा विचार करता तब्बल 2.25 तास आधीच लोकल धावणार असल्यानं प्रवाशांची अडचण होणार आहे. रेल्वे स्थानकाच्या भिंती, लोकल ट्रेनचे दरवाजे, खिडक्या रंगवणाऱ्या पिचकाऱ्या बहादरांची आता खैर नाही. कारण रेल्वे स्थानकात थुंकणाऱ्यांवरती, घाण करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेनं क्लीनअप मार्शलची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतलाय. त्याची सुरुवात लोकमान्य टिळक टर्मिनस इथून केली जाणार आहे.
वसई दिवा पनवेल मार्गावरती मध्य रेल्वेकडून चालवली जाणारी मेमू ट्रेन सेवा ही फास्ट ट्रॅकवरती येणार आहे. रेल्वेकडून माल वाहतुकीसाठी या मार्गाला समांतर डेडिकेटेड कॉरिडॉर अंतर्गत स्वतंत्र रेल्वे ट्रॅक टाकण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे वसई पनवेल मार्गावरील मालगाड्यांची संख्या कमी होणार असल्यामुळे इथे सध्या 26 इतकी असलेली मेमू गाड्यांची संख्या आता 52 पर्यंत वाढवण्याचं नियोजन आहे. टोमॅटो, कांदा आणि भाजीपाल्याच्या दरात तसंच चिकन, मटण, मासे महागल्यामुळे हॉटेलमधील व्हेज नॉनव्हेज थाळी महागल्याचं चित्र आहे. थाळीमागे 20 ते 25 रुपयांची वाढ झाल्याची माहिती मुंबईतल्या हॉटेलवाल्यांनी दिली. ऑगस्टमध्ये देशभरात शाकाहारी थाळीच्या किमतीमध्ये 24% वाढ झाल्याचं क्रिसिल या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणातून समोर आलंय. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेच्या निमित्तानं हळद संशोधन केंद्रामार्फत प्रगतिशील हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान आणि प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजपचे नेते पाशा पटेल, केंद्राचे अध्यक्ष खासदार हेमंत पाटील यांच्यासह कृषी तज्ज्ञ उपस्थित होते. माथेरान अमन लॉज शटल सेवेची क्रेज आजही कायम आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या 3 महिन्यामध्ये तब्बल 1,13,000 पर्यटकांनी या टॉय ट्रेननं प्रवास केलाय. या माध्यमातून रेल्वेला तब्बल 83 लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय. दरवर्षी पावसाळ्यात 25 मे पासून पर्यटकांसाठी बंद होणारे जंजिरा किल्ल्याचे दरवाजे 15 सप्टेंबरला उघडतात. मात्र यावर्षी पावसाळ्यात वाढलेली झाडं-झुडपं अद्यापही साफ झालेली नसून आणखी 15 दिवस त्यासाठी लागण्याची शक्यता आहे. किल्ल्याचे दरवाजे खुले करायला 25 सप्टेंबर उजाडणार असल्यामुळे शिडाच्या बोट मालकांचीही उपासमार होऊ लागली आहे आणि प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे तीव्र संताप व्यक्त होतोय. इयत्ता 11वी प्रवेशाची 5वी विशेष यादी आज जाहीर होणार आहे. 5व्या विशेष प्रवेश फेरी अंतर्गत महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थी ब्रेकनंतर बघूयात. मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या येवला मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांनी शक्ती प्रदर्शन केलं. लासलगावच्या सभेत नाव न घेता त्यांनी भुजबळांवर जोरदार हल्लाबोल केला. येवल्यात मुबलक जागा असताना इथे ते औद्योगिक वसाहत का आणत नाहीत असा सवाल संभाजीराजेंनी केलेला आहे. तर 2024च्या निवडणुकीत हिसका दाखवणार असा इशाराही संभाजीराजे छत्रपतींनी दिला. MIDCला जात सांगितलं उजवीकडे असा म्हटलं उजवीकडे MIDC मध्ये गेलो आम्हाला वाटलं आमचा रस्ता चुकलाय. एक तर रस्ते फारच चांगले काय निकृष्ट दर्जाचे रस्ते होते. आज म्हणजे अनुभवलं मी त्याच्यावर काही वेळ घालवणार नाही. तुम्ही स्वतःच होता माझ्या बरोबरच लोक पण जाऊन द्या. रस्ते ठीक आहे. आता झाले सत्तेत ते रस्ते चांगले होतील असं आपण धरून समजू. एका वर्षात 9 महिन्यात विकास घडवणार आहेत ते त्याच्यासाठी ते तिकडे गेलेले. 9 महिन्यात विकास घडवणार आहेत. येवला तालुका सुजल सफलम होणार आहे. आपण आशावादी राहायला पाहिजे ना. राहायला पाहिजे आशावादी. या 9 महिन्यात तुमचे रस्ते निकृष्ट रस्ते होतील ते एकदम टप्पा चकाचक. खासदार सुप्रिया सुळे आज पंढरपूर दौऱ्यावरती आहेत आणि या दौऱ्यावरून अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपरोधिकपणे टीका केली. राज्यात दौरे करण्यापेक्षा इंग्रजी आणि हिंदीवर प्रभुत्व असणाऱ्या सुप्रियाताईंनी गोवासारख्या इतर राज्यांमध्ये दौरे केले असते तर राष्ट्रवादी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय पक्ष झाला असता असं उमेश पाटील म्हणाले. त्यांचं इंग्रजीवर आणि हिंदीवर चांगलं प्रभुत्व आहे. जास्तीचा वेळ पार्टीच्या वाढीकरता महाराष्ट्राच्या बाहेर दिला असता तर कदाचित आणखी जास्त पक्षाला स्कोप मिळाला असता. गोव्यासारखं राज्य त्या ठिकाणी आमची राष्ट्रवादी अधिक सक्षम होऊ शकते जिथं म्हणजे शकली असती पूर्वी जर हे सगळं केलं असतं. तर आता आमच्या आणि त्यांचा मार्ग वेगवेगळा झालेला आहे. आठवड्याचा पहिला दिवस आणि घडामोडी अशाच पद्धतीने वेगवान स्वरूपात घडत राहणार आहेत आणि त्याच घडणाऱ्या घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. मग त्या 25 मिनिटात 50 बातम्या असतील किंवा बातमी 36 जिल्ह्यांची असेल ज्या अशा माध्यमातून आपण 36 जिल्ह्यांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी जाणून घेत असतो. त्याचबरोबर महाराष्ट्र अनलिमिटेडच्या माध्यमातून राजकीय घडामोडींपासून तर शेतकऱ्याच्या बांधापर्यंत नेमकं काय सुरू आहे, पिकांच्या दरामधील चढ उतार, कृषी उत्पन्न बाजार समितीत घडणाऱ्या घडामोडी यातली बित्तम बातमी आम्ही राज्यातल्या सगळ्याच आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. यानंतर नजर टाकूयात पुढल्या 10 सेकंदात वेगवेगळ्या घडामोडींवर. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक धानुका.
ठाण्यामध्ये 3 डब्यांच्या मेट्रोचा प्रकल्प करा. केंद्र सरकारच्या पालिकेला सूचना, तर महापालिकेकडून 6 डब्यांच्या मेट्रोसाठी आग्रह कायम. रत्नागिरीमध्ये सप्टेंबर महिन्यात 400 मिलीमीटर पावसाची नोंद. हवामान विभागाकडून रत्नागिरीला येलो अलर्ट. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत 17 सप्टेंबरला भव्य मोर्चाचं आयोजन. विश्रामबाग चौक ते राम मंदिर चौकापर्यंत काढण्यात येणार मोर्चा. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पंढरपूरमध्येही आमरण उपोषण सुरू. आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नसल्याचा निर्धार. राज्याच्या बाहेर फिरल्या असत्या तर पक्ष राष्ट्रवादी पक्ष वाढला असता. उमेश पाटील यांची सुप्रिया सुळेंवर टीका. ऐन पावसाळ्यात बंद केलेला शहापूरचा प्रसिद्ध अशोका धबधबा अखेर खुला. पर्यटकांची वाढली गर्दी. राज्यात काही भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा. ठाणे पालघरमध्ये पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यात मलेरियामुळे दोघांचा मृत्यू, तर 8 महिन्यात मलेरियाच्या 202 रुग्णांची नोंद. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा. मुंबई गोवा महामार्गावरील कशिडी बोगद्यातील 1 लेन आजपासून सुरू. भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवारचा उत्साह. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला परिसर. नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. जाणून घेणार आहोत राज्यातल्या आत्ता या क्षणापर्यंतच्या घडामोडी. बघूयात नेमकं काय काय घडले, पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी पेन रिलीफ स्प्रे. शिवसेना आमदारांच्या प्रत्यक्ष सुनावणीची वेळ ठरली. 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता होणार सुनावणीला सुरुवात. तब्बल 34 याचिकांवर घेणार सुनावणी. मराठा आरक्षणाबाबत सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठक. ठाकरे पवार गटाला बैठकीचं आमंत्रण. ठाकरे बैठकीला उपस्थित राहणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष. विविध मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचारी संपावर. संपाबाबत तोडगा काढण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात बैठक. तोडगा निघतो का, याकडे लक्ष. शासकीय कंत्राटी भरतीचा GR अखेर निघाला. 85 संवर्गातील शासकीय पदं थेट कंत्राटी कंपन्यांमार्फत, तर 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भरतीची कंत्राट भरतीला कोणतंही आरक्षण लागू नाही. येवल्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्यांना 2024 मध्ये हिसका दाखवू. संभाजीराजे छत्रपतींचा भुजबळांना नाव न घेता टोला. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चंद्राबाबूंच्या अटकेविरोधात TDP पक्ष आक्रमक. संपूर्ण आंध्र प्रदेशात बंदची हाक. भीमाशंकर मंदिरात श्रावणी सोमवारचा उत्साह. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमला परिसर. भारत आणि पाकिस्तानचा अपूर्ण सामना आज खेळवला जाणार. राखीव दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता. महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूयात. मराठा आरक्षण आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती सर्वपक्षीय नेत्यांना देण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून मनोज जरांगे यांनी उपोषण सोडावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बैठकीला ठाकरे गट, शरद पवार गट, मनसेला निमंत्रण देण्यात आलंय. दरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख या बैठकीला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निमंत्रण स्वीकारून बैठकीला येणार का, या बैठकीला विरोधी पक्षांचे नेते आणि जरांगे कसा प्रतिसाद देतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. ओबीसी समाजातून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे आणि सरसकट प्रमाणपत्र देण्याला सुद्धा त्या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातील
ओबीसी समाजाचा विरोध आहे. हे लक्षात घेऊन दोनही समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही आणि ओबीसी कुठल्याही समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही. त्यासाठी सरकारने काय तो मध्यस्थी मार्ग निवडावा आणि मराठा समाजाचा प्रश्न सोडवावा. सगळ्यांना सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये जे आहे ते सगळ्यांनी आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मराठा समाजासाठी आणि मराठा समाजाला लवकरात लवकर टिकणारं आरक्षण कसं मिळेल, कुठल्याही दुसऱ्या प्रवर्गाला जे आहे, जातीला जे आहे, हे कुठेही जो आहे तो धक्का न लागता जे आहे हे मराठा समाजाला त्यांना अपेक्षित असलेलं आरक्षण जे आहे ते लवकरात लवकर मिळेल यासाठी सरकार जे आहे ते पूर्णपणे प्रयत्नशील आहे. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. त्यामुळे आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मात्र पर्यायांवर एकमत होत नसल्यानं राजकीय संघर्ष काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी अजून कोणताही ठोस पर्याय समोर आलेला नाही. परिणामी जालना जिल्ह्यामधील अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण सुरूच आहे. तर नागपूरसह राज्यभरामध्ये ओबीसी बांधवही एकवटाला सुरुवात झाली आहे. नगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये धनगर बांधव एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण करतायत. या सर्व परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी ए आणि ओबीसी बी असे पर्याय सुचवले होते. मात्र त्यावर टीका झाल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी हा पर्याय जुनाच असल्याचं सांगितलं. हा फॉर्म्युला आला कुठून? त्यांच्या नेत्याकडूनच आलेला होता. तो फॉर्म्युला सुद्धा राहायला टिकायचं की नाही टिकायचं ते सरकार बघेल. तुमचं काम आहे सरकारचं. तुम्ही आज सत्तेमध्ये, पण मार्ग तर काढला पाहिजे ना, आंदोलन सुटलं पाहिजे ना. ही नेत्यांची भूमिका असलीच पाहिजे. मराठा आणि धनगर समाजाला भाजपनं काहीही दिलं नाही असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला. आरक्षणावरती तोडगा काढण्यासाठी ओबीसी ए आणि ओबीसी बी हे पर्याय 9 वर्षांपूर्वी भाजपनं सुचवले होते असा दावाही विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर हा नवा मुद्दा पहिल्यांदाच ऐकल्याचं शंभूराज देसाईंनी सांगितलं. मात्र त्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. वडेट्टीवार विरोधी पक्ष मान्य वडेट्टीवार जी विरोधी पक्ष नेते आहेत, पण आम्ही ठीक आहे, त्यांचं जे काय त्यांचं म्हणणं असेल, मंत्रिमंडळ उपसमिती आरक्षणाच्या संदर्भातली, मराठा आरक्षणाच्या संदर्भातली जी आहे ती त्यांचा काय अशा वक्तव्य आहे ते आम्ही तपासून बघू आणि निश्चितपणे त्याच्यावर जी काय चर्चा करायची ती मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीमध्ये आम्ही करू. मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण द्यायला विरोध असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलंय. मात्र मराठा समाजाला ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर वेगळं आरक्षण देण्याचा पर्याय सुचवल्याचं वडेट्टीवारांनी सांगितलं. आता आरक्षणासाठी कोणत्या पर्यायावर एकमत होऊन सुरू असलेली आंदोलनं कधी थांबतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाणी आणि उपचार बंद केलेत. अपेक्षित निर्णय घेतला जात नसल्यानं जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यायला नकार दिलाय. मागील 13 दिवसात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जनतेमधून पाठिंबा वाढत चालल्याचं दिसून येत आहे. पाहुयात हा रिपोर्ट. मनोज जरांगे पाटील राज्यातल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा आश्वासक चेहरा बनलाय. 29 ऑगस्टला शहागडमध्ये सभा घेऊन त्यांनी आरक्षणासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र सरकारनं दखल घेतली नाही. परिणामी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली. अंतरवाली सराटीत पाठिंब्यासाठी गर्दी वाढायला लागली. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली. आंदोलकांवर लाठीचार्ज आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. शरद पवार, उद्धव ठाकरे, उदयनराजे भोसले यांनी आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिली. बाळा नांदगावकर आणि गिरीश महाजन अंतरवाली सराटीत पोहोचले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर कारवाई करण्यात आली आणि IPS शैलेश बलकवडे यांची इथे नियुक्ती करण्यात आली.
राज ठाकरे उपोषणाच्या ठिकाणी पोहोचले तर अर्जुन खोतकर मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आले. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचून बातचीत केली. पोलीस महासंचालक संजय सक्सेना, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांनी जरांगे यांच्यासोबत बातचीत केली. सरकारनं GR काढून निजाम काळातल्या वंशावळीमध्ये नोंद असलेल्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला निर्णय घेतला. सरकारचा निरोप येईपर्यंत उपोषणावर ठाम असल्याचं जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं. अल्टिमेटमवर तडजोड करणार नसल्याचं जरांगे पाटील यांनी जाहीर केलं. आता तर पाणी आणि उपचार घेण्यास सुद्धा त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. GR चुकीचा निघाला, त्याच्यामुळे प्रॉब्लेम असे उभा राहिले की ते आमचं मत आहे, तुम्ही ज्या दिवशी अध्यादेश काढताल त्या दिवशी दुसऱ्या दिवशी तरी मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळावेत ही आमची अपेक्षा आहे. पाणी उपचार सोडलेले आहे आजपासून, ते किती दिवस राहील? GR येईपर्यंत. आता पाणी ट्रीटमेंट घेणार आता कशाला घेऊ, द्यायचंच नाही म्हणलं. माझ्या समाजाला मला न्याय द्यायचा आहे. सरकारनं महसुली नोंदी वंशावळी असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची भूमिका घेतली, तर 2004 मधल्या GR मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे. तसंच सरसकट शब्द नसल्यानं दुरुस्ती मान्य करण्यास त्यांनी नकार दिला. त्या समितीला काम करण्याची संधी आपण या ठिकाणी द्यावी आणि GR बद्दल आपलं मत किंवा जो काही आपला निर्णय असेल तो निर्णय आपण या ठिकाणी करावा. आपला जसाचा तसा निरोप शब्दशः पुढेही फेरफार न करता आपला निरोप शासन दरबारी माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर नेऊन टाकण्याची निश्चितपणे माझी जबाबदारी आहे. आंदोलनाचा वाढत जाणारा पाठिंबा आणि मराठा समाजाची आग्रही मागणी पाहता सरकारनं लवकर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित असलेला GR सरकार अजून देऊ शकलं नाही. मात्र मनोज जरांगे पाटील यांना आताही विश्वास वाटतोय की सरकार चांगली भूमिका घेईल आणि सरकारलाही वाटतं की मनोज जरांगे पाटील आमच्या भूमिकेला हो म्हणतील. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम, न्यूज 18 लोकमत, अंतरवाली, सराटी. पुढे पाहत उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर तुफान शाब्दिक हल्ला चढवला. काँग्रेसशी केलेल्या आघाडीपासून ते इंडिया आघाडीपर्यंत विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार घणाघात केलाय. जळगावात ठाकरेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. या अनावरणावरून बराच राजकीय वाद रंगला होता. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी केंद्र आणि राज्य सरकारचा खरपूस समाचार घेतला. उद्धव ठाकरे हे काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीत सहभागी झाले, त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली आहे. ज्यांनी गद्दारी करायला लावले त्यांनी होर्डिंग लावली. काय होर्डिंग? शिवसेना प्रमुखांचा फोटो. आणि मी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बरोबर आहे, शिवसेनेची काँग्रेस कदापि होणार नाही. अरे 25-30 वर्ष सोबत असल्यानंतर जशी शिवसेनेची भाजपा झाली नाही तशी काँग्रेस सोबत गेलो म्हणून शिवसेनेची काँग्रेस होऊ शकत नाही. मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी व्हायला देणार नाही. सध्या देश पातळीवर इंडिया की भारत या नव्या चर्चेला तोंड फुटलंय. G20च्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख केल्यामुळे विरोधकांनी केंद्रावर टीकेचा सूर लावलाय. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जळगावच्या सभेत केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. भारत पण आमचाच आहे, इंडिया पण आमचाच आहे आणि हिंदुस्थान पण आमचाच आहे. हो, आम्ही त्याला हिंदुस्थान देखील म्हणू, भारत देखील म्हणू आणि इंडिया देखील म्हणू. आम्ही नुसतं नाव बदललं जातच नाहीये, कारण इंडिया आहेच, भारत आहे, हिंदुस्थान पण आहे. पण या वेळेला आम्ही सुद्धा काही बदल करणार आहोत. तो बदल म्हणजे आम्ही तिथला सत्ताधारी पक्ष बदलणार आहोत. केंद्र सरकारच्या त्या खेळीमुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीची चांगलीच राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळेच सत्ताधारी भारत या नावाकरता आग्रही आहेत. भारत माता की जय म्हणायला किती चांगलं वाटतं, पण इंडिया माता की जय म्हणायला चांगलं वाटतं का? इंडिया माता की जय म्हणतो का? भारत माता की जय आपण म्हणतो
आणि भारताचं नेतृत्व माननीय मोदीजी करतायत. ते सर्वसामान्याच्या आशा आकांक्षा अपेक्षा पूर्ण करतील. तुमचा आशीर्वाद पाठीशी असू द्या. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांचं आजचं भाषण म्हणजे नैराश्यातून आलेलं, पराभूत मानसिकतेचं अशा प्रकारचं होतं. याचा प्रत्यय वारंवार त्यांच्या आजच्या भाषणावरून येतो. त्यांनी काही कारण नसताना माननीय पंतप्रधान मोदींवर टीका केली. जे उत्तम काम करतायत त्यांच्यावर तुम्ही टीका करताय, पण यातूनच तुमची पराभूत मानसिकता आणि नैराश्य वारंवार दिसतंय. गेल्या काही दिवसात राजकीय नेत्यांनी जाहीर सभांचा धडाकाच लावलाय. जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसा हा राजकीय संघर्ष वाढत जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढील एका महिन्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप होईल असा दावा ठाकरे गटानं केलाय. केंद्र सरकारच्या हालचाली पाहता लवकरच देशात निवडणुका होण्याचे संकेत मिळतात आणि त्यामुळेच आता महाविकास आघाडीनेही जागा वाटपाचा प्रश्न लवकरच मार्गी लावण्याच्या हालचाली सुरू केल्यात. इंडिया जोमात, महाविकास आघाडी वेगात. महिनाभरात महाविकास आघाडीचं जागा वाटप. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसचाही दुजोरा. इंडिया आघाडीच्या 3 बैठका आणि त्यानंतर देशातील बदलत्या राजकीय परिस्थितीत आता महाराष्ट्रातही हालचालींना वेग आलाय. येत्या अधिवेशनात केंद्र सरकार वन नेशन वन इलेक्शन विधेयक आणण्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळेच आता महाविकास आघाडीनंही तिन्ही पक्षांमधील जागा वाटपाला अंतिम रूप देण्याची तयारी केल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील एका महिन्यात महाविकास आघाडीचं जागा वाटप करू अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. ठाकरे गट आणि शिंदे गट, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा 2 गट झालेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी याचा परिणाम जागा वाटपाच्या आमच्या याच्यावर काय होत नाही. आमचं काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व्यवस्थित होतं. विशेष म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेच्या या माहितीला काँग्रेसनंही दुजोरा दिलाय. बंद दाराआड जागा वाटप करू असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला वेग मिळणार असल्याचं स्पष्ट केलंय. एकत्र बसल्यानंतरच ते ठरेल. अजून काही एकत्र बसलोच नाही तर कसा ठरेल हे मीडियापुढे सांगितलं तर मीडिया छापून देतील आणि आमच्यात भांडणं लावून टाकतील. त्यामुळे आम्ही बंददार चर्चा करू आणि आमचा फॉर्म्युला 100% ठरेल. त्यामध्ये कुठेच काही गडबड होणार नाही. एकंदरीत इंडिया आघाडीच्या 3ऱ्या बैठकीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि पवारांची राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षातील समन्वय वाढल्याचं पाहायला मिळालेलं. त्यामुळे या वाढलेल्या समन्वयामुळे आता जागा वाटपही विना अडथळा पार पडतं का? एकमेकांविरोधात लढलेले पक्ष एकत्र आल्यानं वाद असलेल्या जागांवर नेमका कसा तोडगा काढला जातो अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जागा वाटपानंतर स्पष्ट होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर पाहूयात माजी मंत्री पंकजा मुंडेंनी त्यांच्याकडे राज्यात कोणताही रोल नसल्याचं जाहीरपणे सांगितलं. शिवशक्ती परिक्रमेच्या माध्यमातून पंकजा मुंडेंनी शक्ती प्रदर्शन सुरू केलं. शिवशक्ती परिक्रमा पाटोद्यात पोहोचल्यानंतर पंकजा मुंडेंनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पाहूयात त्याविषयीचा हा रिपोर्ट. पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती परिक्रमेचं बीड जिल्ह्यातील पाटोद्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. 2 महिन्यांचा ब्रेक घेतल्यानंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय झाल्यात. पाटोद्यातील संत भगवान बाबा जयंती उत्सवात सहभागी झालेल्या पंकजा मुंडेंनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. मी घरी बसले नव्हते तर गढूळ परिस्थितीला वैतागले होते अशा शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची खंत व्यक्त केली. मात्र कधीही असत्य, असंवैधानिक आणि तत्वाला सोडून काम करू शकत नाही असं पंकजा मुंडेंनी यावेळी ठासून सांगितलं. महाराष्ट्रात माझ्याकडे काही रोल नाही. दिल्लीमध्ये रोल आहे, तो मध्य प्रदेशचा सहप्रभार आहे. त्यांनी जेवढं काम दिलं तेवढं मी जवाबदारी केलं. नक्षल एरियात जाऊन कामं करा म्हणले केले, जंगलात जाऊन कामं करा म्हणले केले, भाषणं द्या म्हणले, मेळावे घ्या म्हणले, सगळं केलं. माझा एक स्वभाव आहे, आपलं आपण काम करायचं, दुसऱ्यामध्ये नाक खुपसायचं नाही. 4 वर्षात खूप भोगलं पण धैर्य ढळू दिलं नाही या शब्दात पंकजा मुंडेंनी त्यांची वेदना व्यक्त केली. पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेल्या नाराजीचा रोख नेमका कोणाकडे होता याविषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. 2019च्या विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव हा पंकजा मुंडेंसाठी मोठा धक्का होता. त्या धक्क्यातून पंकजा मुंडे सावरल्या. आता पंकजा मुंडे जोरकसपणे मैदानात उतरल्या.
पण महाराष्ट्रात माझ्याकडे कोणताही रोल नाही ही पंकजा मुंडेंनी व्यक्त केलेली खंत सगळं काही आलबेलं नसल्याचं सांगण्यासाठी पुरेशी. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आणि यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पंधरा सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कंत्राटदारांसाठी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबतचं निवेदन दिवा पाटील संघटनेनं नवी मुंबई महानगरपालिकेला दिलंय. 10 लाखांपर्यंतची टेंडर स्थानिकांना द्यावी अशी मागणी करण्यात आली. हिरव्या पालेभाज्यांकडे ग्राहकांनी पाठ फिरवली. आवक वाढल्यामुळे भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे. भाजीपाल्याला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतोय. 15 ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना टोमॅटोला प्रति किलो 150 ते 200 रुपयांचा भाव मिळत होता. तो आता 5 ते 7 रुपयांवरती आलाय. बाजार समित्यांमधून मागणीच नसल्यामुळे शेतकरी टोमॅटो रस्त्यावरती फेकून देत आहेत. टोमॅटो अक्षरशः कवडीमोल दरानं विकला जात असल्याचं समोर येत आहे. राज्यामध्ये ऑगस्ट महिन्यात आलेली डोळे येण्याची साथ आता ओसरतीये. राज्यामध्ये पुणे जिल्ह्यात असलेली सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आता शून्यावरती आली आहे. राज्यात अकोला वगळता इतर जिल्ह्यात डोळ्याच्या साथीचा एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. सरकारनं घेतलेल्या एका महत्त्वाच्या निर्णयाची बातमी. राज्य सरकारनं कंत्राटी भरतीचा GR काढला. तब्बल 85 संवर्गातली शासकीय पदं ही कंत्राटी कंपन्यांमार्फत थेट भरली जातील. 9 खासगी कंपन्यांना सरळ सेवा पदांच्या भरतीची कंत्राटं दिली जाणार आहेत आणि या कंत्राटी शासकीय भरतीला कोणतंही आरक्षण लागू नसेल. मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत फारच चुकीचा निर्णय घेतल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केले. मराठवाड्यातल्या मराठा समाजाला मागासवर्गीय आरक्षण दिलं तर मग पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी काय घोडं मारलं असा सवाल त्यांनी केलाय. आज मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात सर्वपक्षीय बैठक होतीये. सर्व पक्षांनी हेवे दावे बाजूला ठेवून सर्वपक्षीय बैठकीसाठी एकत्र यावं. मराठा आरक्षण कसं टिकवता येईल यावर चर्चा करावी असं आवाहन खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलंय. गोंदियातील शेतकऱ्यांनी अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांच्या घरासमोर केलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आलंय. 2 दिवसांच्या आंदोलनाची दखल घेत शासनानं आता 433 शेतकऱ्यांचे प्रलंबित चुकारे देण्याचे आदेश दिलेत. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे. वर्ध्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सेलू तालुक्यातल्या टाकळी बोरखेडी लहान प्रकल्प आता 100% भरलेत. प्रकल्पाच्या सांडव्यातून 4 सेंटीमीटरनं विसर्ग नदीपात्रात सोडला जातोय. दोन्ही प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं शेतकऱ्यांना याचा फायदा मिळू शकेल. जळगावची बातमी. अमळनेर तालुक्यातल्या पांझरा नदी परिसरामध्ये बिबट्याचं एक पिल्लू विहिरीत पडलं होतं. वन विभागाला याबद्दलची माहिती मिळताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली आहे. बिबट्याच्या पिल्लाला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. याच परिसरात मादी बिबटे असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. बीडच्या परळीमधल्या प्रभू वैद्यनाथांच्या दर्शनासाठी गर्दी झाली आणि त्यामुळे वैद्यनाथ मंदिर परिसर फुलून गेलाय. भाविक परळीत मोठ्या संख्येनं दाखल झालेत. प्रत्येक भाविकाला दर्शन घेता यावं यासाठी स्वतंत्र दर्शन रांगेची व्यवस्था इथे करण्यात आली आहे. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये दैठण इथे सकल मराठा समाजाच्या पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन करण्यात आले आणि मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण लागू करण्याची मागणी आंदोलक करतायत. अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ झालेल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी अकोला महानगरपालिका कर्मचारी म्हणून मानले जातात. 2016 पासून ते मानधन तत्वावर कार्यरत आणि त्यांचं समायोजन करण्यात यावं यासाठी पाठपुरावा केला जातोय. तात्काळ कारवाई झाली नाही तर सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा त्यांनी दिलाय. ओबीसीतून आरक्षण नको ही भूमिका स्पष्ट आहे. सरसकट प्रमाणपत्र देण्याला देखील सर्व महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा विरोध आहे असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय. एका समाजाचा काढून दुसऱ्या समाजाला देता येणार नाही आणि यासाठी सरकारनं मध्यस्थ मार्ग काढावा अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना कथित कौशल विकास घोटाळा प्रकरणात विजयवाडा एसीबी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि त्यांच्या अटकेविरोधात टीडीपी आक्रमक झालाय. आंध्र प्रदेश राज्यात बंदची हाक देण्यात आली आहे. इतरही बातम्या बघूयात. सोलापूर जिल्ह्यात पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बार्शी, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ या मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात सोयाबीनची पेरणी जास्त झाली. पीक सर्वेक्षणात 80 ते 90% नुकसान झाल्याचं दिसून येत आहे.
सोलापूर जिल्ह्यात गेल्या 5 दिवसात 15.9 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 1 महिन्यात पावसानं पाठ फिरवली होती. तरीही 3 नक्षत्रात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात दरवर्षी पूर्वा, उत्तरा आणि हस्त या नक्षत्रात चांगला पाऊस पडतो. या तीनही नक्षत्रांचे पाऊस हे इथल्या शेतीसाठी महत्त्वाचे मानले जातात. पुढे पाहूयात, सांगलीच्या पलूसमध्ये पृथ्वी संग्राम फाउंडेशनकडून दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होते आणि यावेळी तिनं आपल्या नृत्यानं कार्यक्रमात रंग भरला. मात्र नेहमीप्रमाणे याही कार्यक्रमात तरुणांनी हुल्लडबाजी केल्याचं पाहायला मिळालं. गर्दीला आवरण्यासाठी खास बाउन्सर तैनात करण्यात आले होते. तरुणांच्या गोंधळामुळे अखेर गौतमीला स्टेजवरही बाउन्सर बोलवावे लागले. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. सोलापूरनंतर बातमी आहे